नेक्स्ट क्वेश्चन बघा. युझिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. ट्रूथ टेबलचाच वापर करायचा आहे, जे आपण याच्या आधीच्या सेक्शन मध्ये काम केले तेच करायचं आहे. फक्त आता याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, दोन स्टेटमेंट पॅटर्न्स दिले जातील, हा एक असेल आणि हा दुसरा असेल, आणि हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत हे सिद्ध करा म्हटले. परत एकदा पहिलं एक्झाम्पल इथे लिहून घेतोय. निगेशन ऑफ पी अँड क्यू हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, आणि इक्वल टू पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. याच्यामध्ये लागणारा एकूण दोन स्टेटमेंट्स आपल्याला दिसत आहेत, पी आणि क्यू. मग टेबल तयार करू आपण. पी क्यू, त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी आहे, निगेशन ऑफ क्यू काही नाही आहे. त्याच्यानंतर मग हे तयार करून घेऊ आपण, निगेशन ऑफ पी अँड क्यू. ही याची एक LHS तयार झालेला आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आपल्याला तयार करावा लागेल, तो म्हणजे पी ऑर क्यू, म्हणजे हे तयार होईल. आता पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी हे एकत्र घेऊया आपण इथं या पद्धतीने. मग दोन स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे चार पॉसिबिलिटीज होतील. ट्रू, फॉल्स, ट्रू आणि फॉल्स. त्याच्या अलीकडं दोन वेळा ट्रू, दोन वेळा फॉल्स असं येईल. निगेशन ऑफ पी पाहिजे, म्हणजे पहिल्या कॉलमचं निगेशन येणार, दोन वेळा फॉल्स येणार आणि दोन वेळा ट्रू येणार हे असेल. त्यानंतर निगेशन ऑफ पी अँड क्यू, अँडचं बेसिक दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येणार. मग दोन्ही ट्रू इथं आहेत, एवढंच ट्रू येणार. बाकी सर्व ठिकाणी फॉल्स लिहून टाका हे असेल. त्यानंतर पी ऑर क्यू ते इथे आहे, त्याचं बेसिक काय आहे, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार हे असेल. आता त्याच्यानंतर हे पी ऑर क्यू म्हणजे हा एक कॉलम येणार, आणि निगेशन ऑफ पी हा एक कॉलम येणार. त्यांच्यामध्ये अँड ऑपरेशन आहे. मग अँडचं बेसिक काय, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येणार. मग बघा बरं, दोन्ही ट्रू, हे दोन फॉल्स, फॉल्स, इथं दोन्ही ट्रू आहेत बघा, इथं तेवढं ट्रू येणार, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स आहे. आता तुम्हाला जे दोन स्टेटमेंट पॅटर्न त्यांनी विचारले ते इक्वल आहेत का ते हित आहेत बघा. मग याला तुम्ही असं पण करू शकता, 1 2 3 4 5 आणि 6 असे कॉलम नंबर टाकायचे. मग हे किती नंबरला आहे, हे 4 नंबरला आहे, हे किती नंबरला आहे, हे 6 नंबरला आहे. दोघांच्या व्हॅल्यूज तेवढ्या चेक करून घ्या. मग सगळ्या व्हॅल्यूज FFTF, तसं इथं पण FFTF असं आलं पाहिजे. मग पाहिजे असलं तुम्ही नंतर असं पण मार्किंग करून त्यांना ते दाखवू शकताय. आणि शेवटी फक्त रिझल्ट तेवढा लिहायचा आहे. फ्रॉम कॉलम्स फोर अँड 6 इट इज क्लिअर दॅट किंवा इट इज प्रूव्ड दॅट, काही घ्या त्या ठिकाणी, काही अडचण नाही. फक्त हा शेवटी रिझल्ट ऍज इट इज फक्त लिहून टाकायचा आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ, या पद्धतीने हे व्हेरीफाय होईल. त्यामुळे याच्यामध्ये परत तेच काम करायचं आहे, सगळं ट्रूथ टेबलच तयार करायचं आहे. फक्त तुम्हाला दोन कोणते तरी कॉलम्स त्यांनी जे सांगितलेले असतील ते सिलेक्ट करावे लागतील, आणि ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे हे व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यातलं सेकंड एक्झाम्पल बघा आता. निगेशन ऑफ पी ऑर क्यू or negation of P and Q, and this is equal to, logically equivalent to negation of P. आता हे सगळं पहिल्यांदा तयार करून घ्यावं लागेल. पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट्स आहेत, चार पॉसिबिलिटीज येणार. पी क्यू निगेशन, पीचं निगेशन दिसते, क्यूचं निगेशन नाहीये. निगेशन ऑफ पी करून घेतोय तयार इथं. त्याच्यानंतर पी ऑर क्यू ते तयार करतो इथं, पी ऑर क्यू, त्याचं निगेशन पाहिजे. पुढचा कॉलम तोच घेऊया लगेच, निगेशन ऑफ पी ऑर क्यू.
त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी अँड क्यू हे एक लागेल. निगेशन ऑफ पी अँड क्यू. आणि नंतर याच्यात आणि याच्यात ऑर ऑपरेटर आहे, मग ते इथं मांडतोय. निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू. हा शेवटचा कॉलम तेवढा जरा मोठा होईल फक्त. ह्याच्यामध्ये पण तुम्ही ह्या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नला ए बी कन्सिडर करून शेवटी तुम्ही लिहू शकता. दोनच स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स हे असेल. त्याच्या अलीकडे 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स हे असेल. निगेशन ऑफ पी म्हणजे इथे येणार आहे 2 वेळा फॉल्स 2 वेळा ट्रू. पी ऑर क्यू, इथं ऑरचं बेसिक दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स येणार, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार. हे ऑरचं बेसिक. याचं निगेशन करायचं आहे, त्यामुळे एफ 3 वेळा येईल आणि मग इथं ट्रू येईल. निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे हे 2 कॉलम्स घ्यायचे. अँडचं बेसिक काय आहे, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येणार. फक्त हित आहेत बघा दोन्ही ट्रू निगेशन ऑफ पी अँड क्यू ला, त्यामुळे हिथं फक्त ट्रू येईल, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स हे असेल. त्याच्यानंतर हा कॉलम आणि हा कॉलम यांच्यामध्ये ऑर ऑपरेटर आहे. मग ऑर ऑपरेटरचं बेसिक काय आहे, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स येणार. इथं दोन्ही फॉल्स आहेत, हे फॉल्स येणार. हे दोन्ही फॉल्स आहेत, इथं पण फॉल्स येणार, बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहावं लागेल. आता त्यांनी काय सांगितले, हा शेवटचा कॉलम आणि निगेशन ऑफ पी हित आहेत बघा. हे तुम्ही असं दाखवून फ्रॉम इंडिकेटेड कॉलम्स म्हटलं तरी चालते. तसं नको असेल तर ह्याला नंबरिंग करा, 1 2 3 4 5 6 आणि 7. मग शेवटी लिहून टाकायचं फ्रॉम कॉलम्स 3 and 7. इट इज क्लिअर दॅट. बघून घ्या तिथं सगळ्या व्हॅल्यूज सेमच येतात का. इथं काय आलेलं आहे 3 मध्ये एफ एफ टी टी, तसं इथं पण आलेलं आहे. इट इज क्लिअर दॅट, हे टर्म त्यांनी जसं दिले त्या पद्धतीनेच घेतोय. निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर negation of P and Q, it is logically equivalent to negation of P. या पद्धतीने ते व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम. P if and only if Q, it is logically equivalent to negation of. याच्या आत काय काय बघा, P और Q एक आहे, त्यानंतर अँड ऑपरेटर आहे, निगेशन ऑफ P अँड Q. एवढं सगळं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग बघूया आता याचं काय तयार होते काय नाही ते. मग याच्यामध्ये पी लागेल क्यू लागेल, निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू काही नाही आहे. मुळात 2च स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे 4च पॉसिबिलिटीज येतील, पण टर्म्स जरा जास्त तयार कराव्या लागतील. बघूया पी क्यू, त्यानंतर हे लगेच तयार करून घेऊया इथल्या इथंच. पी इफ अँड ओनली इफ क्यू, त्यानंतर पी ऑर क्यू एक लागेल त्याच्यानंतर ह्याचं काही निगेशन नाही आहे. पी अँड क्यू एक लागेल, त्या पी अँड क्यूचं निगेशन लागेल. त्याच्यानंतर ह्या दोघांच्यात अँड ऑपरेटर लागेल. त्यामुळे इथं कॉलम कसा बसवायचा, तर मग थोडस पुढे जावं लागेल. ठीक आहे, करूया आता तयार, त्याला काही पर्याय नाही, कारण त्याचं परत निगेशन घ्यावं लागेल मला. एक काम करतो इथं आधीच, हा जो पार्ट आहे एवढा सगळा, ह्याला आपण काहीतरी एवढंच नाव देऊन टाकूया, पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. कारण हा एवढा मोठा कॉलम तयार होईल, याला मी फक्त ए कन्सिडर करतो.
मग आता मला हे ए तयार करायचं आहे, म्हणजे या दोघांच्यात मला अँड ऑपरेटर वापरायचं आहे. तो इथे येणार, हे ए म्हणजे एवढं सगळं झालं. आता याचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ ए येणार. तेव्हा बघा, आता हे तयार करूया सगळं. त्यामुळे हे वरती लिहिलेलं आहे, याला तुम्ही ॲझ्युम दॅट, कन्सिडर वगैरे काहीतरी कन्सिडर करून त्या ठिकाणी सुरुवातीला लिहून ठेवा. नाहीतर मग विनाकारण कॉलमचा साईज फक्त वाढतो, पण दुसऱ्या याच्यामध्ये काही वेगळं होत नाही. क्यू मध्ये येणार टी एफ टी एफ, त्याच्या अलीकडं 2 वेळा टी 2 वेळा एफ, हे असे. इफ अँड ओनली इफचं बेसिक एक ट्रू आणि दुसरं कोणतंही फॉल्स. म्हणजे जर व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतील तर फॉल्स येते, आणि व्हॅल्यूज सेम असतील तर ते ट्रू येते. हे त्याचं बेसिक. पी ऑर क्यू, ऑरचं बेसिक काय, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार. त्याच्या पुढे आहे पी अँड क्यू, याचं बेसिक काय, दोन्ही ट्रू तरच ट्रू, नाहीतर फॉल्स, असे. त्यानंतर याचं निगेशन पाहिजे, म्हणजे इथं बरोबर त्याच्या अपोजिट चेंजेस करून घ्या. त्याच्यानंतर या दोघांच्या मध्ये अँड ऑपरेटर वापरायचं, हे आणि हे. अँड ऑपरेटरचं बेसिक दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, नाहीतर फॉल्स आहे. मग दोन्ही ट्रू, बघा बरं दोन्ही ट्रू आहेत का, हे एक 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 कुठंच नाही आहे, त्यामुळे हे एक येणार आहे, सगळे फॉल्स येणार. आणि आता याचं निगेशन केल्यानंतर हे सगळे ट्रू येणार. असं कसं काय येते बरं, याच्यात काहीतरी घोळ झालेला आहे. तर याच्यामध्ये हे जे अँड ऑपरेशन वापरायचं आहे, हे या दोघांच्यात वापरायचं. हे एक आणि हे एक मी या दोघांच्यात वापरलं होतं, त्यामुळे आन्सर असं आलं. कारण हे सगळे फॉल्स यायला लागले, म्हणजे याचं निगेशन काय येणार, सगळे ट्रू. मग सगळे ट्रू आणि इफ अँड ओनली इफ मध्ये काही सगळे ट्रू येत नाहीत, त्यामुळे हे चुकलेलं आहे इथं. एक मिनिट, ह्याला काढून घेतो. हे होतं असं, कॉलम जरा व्यवस्थित काळजीपूर्वक फक्त बघा. मी ह्या दोघांच्यात अँड ऑपरेशन घेतलं. अँड ऑपरेशन हा एक कॉलम आणि हा एक कॉलम यांच्यात घ्यायचा आहे. आता बघा बघा, इथं फॉल्स येणार, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येणार, म्हणजे इथं ट्रू येते, इथं ट्रू येते, आणि हे दोन्ही फॉल्स आहेत. आता हे बरोबर, आता याचं निगेशन येते की नाही, बघा बरोबर, इथं ट्रू येणार, इथं फॉल्स येणार, इथं पण फॉल्स येणार, आणि इथं ट्रू येणार. तर मी हे काढून टाकतो, याचं काम झालेलं आहे. आता आपल्याला जे व्हेरीफाय करायचं आहे ते दोन कॉलम्स बघा, इथे एक कॉलम आहे आणि कोण आहे, इथे एक कॉलम आहे. मी याला नंबरिंग करून घेतोय, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. फ्रॉम कॉलम नंबर 3 अँड कॉलम नंबर 8. From columns 3 and 8, it is clear that P if and only if Q is logically equivalent to, हे जे काय आहे ते सगळं व्यवस्थित मांडून घ्या. या पद्धतीने हे व्हेरीफाय होईल. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. P if then, if Q then P logically equivalent with negation of P if then, if P then Q, हे असं आहे. मग त्याच्यामध्ये दोनच स्टेटमेंट्स आहेत महत्वाचे, पी क्यू. निगेशन कोणाचं आहे, निगेशन ऑफ पी आहे, ते घेतलं. आता इतर कोणाचं निगेशन नाही आहे. काय काय लागणार आहे बघा, हे पण एक लागणार आहे, हे पण एक लागणार आहे. म्हणजे इफ पी देन क्यू एक तयार केलं पाहिजे, इफ क्यू देन पी एक तयार केलं पाहिजे. त्याच्यानंतर पी आणि हे सेकंड स्टेटमेंट म्हणजे हे, यांच्यामध्ये परत इफ देन आहे, ते पहिल्यांदा मांडून घेतो.
हे तयार झालं पूर्ण. आणि त्याच्यानंतर हे आहे. असे आता हे सगळं तयार करूया आणि हे हा पार्ट हिता आहे, हा पार्ट हिता आहे. फ्रॉम लास्ट टू कॉलम्स डायरेक्ट तुम्ही आन्सर त्या ठिकाणी लिहू शकता. फक्त इफ देन खूप वेळा आहे, जरा काळजीपूर्वक फर्स्ट स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट काळजीपूर्वक घ्या. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, इथं 2 वेळा ट्रू आणि 2 वेळा फॉल्स. निगेशन ऑफ पी म्हणजे तिथे येणार 2 वेळा फॉल्स 2 वेळा ट्रू हे असेल. इफ पी देन क्यू, त्याचं काय बेसिक आहे, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू सेकंड फॉल्स, मग टी एफ इथं फॉल्स येणार, बाकी सर्व ठिकाणी ते ट्रू येणार असेल. त्यानंतर इफ क्यू देन पी म्हणजे क्यू ला फर्स्ट स्टेटमेंट घ्यायचं इकडून इकडे यायचंय पी कडे, मग फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स असं असेल तर फॉल्स येते, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार हे असेल. आता काय करायचंय, पी ते येत आहे आणि इफ क्यू देन पी ते येत आहे. यांच्यामध्ये इफ देन आहे, हे फर्स्ट आहे हे सेकंड स्टेटमेंट आहे. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आणि सेकंड फॉल्स असं कुठंच नाहीये, त्यामुळे हे सगळे ट्रू येणार. बघा लक्षात येते का. आणि निगेशन ऑफ पी ते हित आहे आणि कोण पाहिजे त्याला, इफ पी देन क्यू पाहिजे ते हित आहे. आता या दोघांच्यात इफ देन वापरायचं. परत इफ देनचं बेसिक काय आहे, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स येते. आता बघा बरं, इथं पहिलं ट्रू हित आहे पण इथं पण ट्रू आहे, ट्रू आणि ट्रूच आहे, त्यामुळे इथं पण सगळे काय येणार, सगळे ट्रू येणार. आता हे शेवटचे 2 कॉलम्स तेवढे चेक करा. हे शेवटीच 2 जर ठेवले तर तुम्ही डायरेक्ट सेम येत आहेत व्हॅल्यूज, म्हणजे तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकताय, देअरफॉर फ्रॉम लास्ट 2 कॉलम्स इट इज क्लिअर दॅट, काय असेल तो रिझल्ट तेवढा फक्त लिहून टाका. कोण कोण आहेत बघा बरं, हे कोण आहे, पहिलं आहे ते इफ पी देन इफ क्यू देन पी is logically equivalent to negation of p if then q. हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत, हे असं व्हेरीफाय होईल त्याचं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, पी ऑर क्यू इफ देन आर येते, इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू इफ पी देन आर अँड इफ क्यू देन आर असं आहे. मग ह्यालाच मी काय कन्सिडर करतोय, ह्याला मी ए कन्सिडर करून घेतोय आधीच इथं. म्हणजे हे जिथं लिहायचं तिथं मी ए लिहिणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, सुरुवातीलाच लिहून टाकायचं, किंवा इथं एक मी मला लिहून दाखवतोय. assume that ही जी टर्म आहे त्याला मी ए कन्सिडर करतो. हे नाही लिहिलं तरी पण चालतंय बरं का, फक्त कॉलम जो आहे शेवटचा तो मोठा होईल. फक्त त्याच्यामध्ये एक तत्व सांभाळा की सगळे कॉलम्स एकाच लाईनला दिसू देत, एखाद दुसरा कॉलम परत खालच्या लाईनला गेलाय हे असं होऊ नये, याच्यासाठी ही ट्रिक वापरा. म्हणजे मग सगळे कॉलम्स एकत्र दिसले की जरा बरं पडतं जरा. आता याच्यामध्ये पी क्यू आर 3 स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे पी क्यू आर, त्यामुळे याच्यामध्ये 8 पॉसिबिलिटीज येणार आहेत. आता काय काय तयार करावं लागणार आहे बघा, पी ऑर क्यू एक आहे, एक लागेल. त्याच्यानंतर इफ पी देन आर हे तयार झालं. त्याच्यानंतर इफ क्यू देन आर एक तयार झालं. त्याच्यानंतर हा पार्ट तयार करतोय, पी ऑर क्यू आणि आर हे घेतोय, आणि मग हे तयार करायचंय, ते काय आहे
त्याला मी ए लिहितोय. आता सगळे कॉलम मांडलेले आहेत. आता 8 पॉसिबिलिटीज येणार आहे त्याच्यामध्ये. ट्रू, फॉल्स, टीएफ टीएफ 8 वेळा, हे असेल. त्याच्या अलीकडच्या कॉलम मध्ये 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स. त्याच्या अलीकडच्या कॉलम मध्ये 4 वेळा ट्रू आणि 4 वेळा फॉल्स. हे येईल. पी ऑर क्यू बेसिक दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. पी आणि क्यू मध्ये दोन्ही फॉल्स कुठे आहेत बघा, शेवटी 2 ठिकाणी आहेत बघा. त्यामुळे इथं फक्त फॉल्स येणार, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार आहे. हे असे. इफ पी देन आर. इफ देनचं बेसिक काय आहे, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स. पी आणि आर मध्ये बघायचं म्हणजे हे दोन. बघा इथं फॉल्स आहे, पी आर, इथं पण फॉल्स आहे. परत कुठं आहे का बघा, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स, कुठेही नाही आहे. त्यामुळे बाकी सगळीकडे ट्रू लिहून टाका. हे असेल. इफ क्यू देन आर. आता हे दोन घ्यायचे, यांच्यामध्ये पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स इथे एक आहे. पुढं पहिलं ट्रू दुसरं फॉल्स इथं आहे. त्याच्या पुढं नाहीये तसं कुठं. बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका. असेल. तर त्याच्यानंतर पी ऑर क्यू ते येत आहे, हे पहिल्यांदा घ्यायचं आहे आणि आर हे नंतर घ्यायचं आहे. याच्यामध्ये परत एकदा बघून घ्या, ह्या दोघांच्यात चेक करायचं आहे. टी एफ, टी एफ इथं आहे बघा, हे टी आणि हे एफ म्हणजे इथे एफ येणार. त्याच्या पुढं टी एफ इथे एक आहे बघा, इथे येणार. त्याच्या पुढे इथे एक येते, हे फॉल्स येणार. आता बाकी टी आणि एफ इकडून इकडे घ्यायचं आहे. बाकी सर्व ठिकाणी ट्रू करून घ्या. हे असे. आता जो शेवटचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये काय बघा बरं, त्याच्यामध्ये हे एक घ्यायचं आहे म्हणजे हे एक येणार आणि हे दुसरं हे एक घ्यायचं आणि यांच्यामध्ये अँड ऑपरेशन आहे. अँड ऑपरेशनचं बेसिक काय आहे, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, नाहीतर फॉल्स येणार. बघा इथं ट्रू आहे, हे ट्रू येणार. इथं ट्रू आहे, हे ट्रू येणार. इथं पण ट्रू आहे, तिथे एक येणार आणि हे शेवटचे दोन्ही ट्रू येणार. बाकी सर्व ठिकाणी फॉल्स आहेत. आता ही बाकीची सगळी चिन्ह जी काही तुम्ही केलेली आहेत ही सगळी मी इथली काढून टाकतोय. तर वरती पण काहीतरी होतं या ठिकाणी, ते पण काढून टाकतो. आता हे शेवटचे 2 कॉलम्स तेवढे फक्त चेक करा. सगळ्या व्हॅल्यूज सेम आल्या पाहिजे. इथं शेवटी तुम्ही लिहू शकताय कन्क्लुजन तुमचं, फ्रॉम द लास्ट 2 कॉलम्स. इट इज क्लिअर दॅट ते जे काही 2 स्टेटमेंट पॅटर्न्स त्यांनी दिलेले आहेत त्यांना फक्त मला आता इक्वल मांडायचं. ते सरळ डायरेक्ट मी इकडे खाली घेतोय आणि शेवटी त्याचं आन्सर त्या ठिकाणी लिहून टाकतोय. काय बघा, पहिला पार्ट काय होता, पी ऑर क्यू. इफ पी ऑर क्यू देन आर is logically equivalent with if P then R and if Q then R. या पद्धतीने ते कंप्लीट होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया.
if P, then Q and R is logically equivalent to if P then Q and if P then R. मी काय करतोय, हा जो पार्ट आहे त्याला मी ए कन्सिडर करतोय. आता इथं सुद्धा 3 स्टेटमेंट आहेत पी क्यू आर. मी इथं काय केलंय, हे पी क्यू आर ऑलरेडी इथं सर तयार करूनच ठेवलेले आहेत. प्रत्येक वेळेला ती आता लिहायची काही गरज पडणार नाही. आता त्याच्यामध्ये काय काय तयार करावं लागते आपल्याला ते आता बघा. पहिल्यांदा क्यू अँड आर लागेल, हे तयार करून घेतलं. त्याच्या पुढं इफ पी देन क्यू, म्हणजे हा एक छोटा पार्ट झाला. त्याच्या पुढं इफ पी देन आर, म्हणजे हा पण पार्ट तयार झाला. त्याच्यानंतर पूर्ण हे तयार करूया, इफ पी देन क्यू अँड आर, म्हणजे हा पूर्ण पार्ट एल एच एस तयार झालं. आणि हे जे आर एच एस आहे त्याला मग तुम्ही इथं ए लिहिलं. आता हे सगळं या पद्धतीनं तयार करून घेऊया. बघा काय काय येतं. क्यू आणि आर मध्ये अँड ऑपरेशन आहे. अँडचं बेसिक दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, इथं ट्रू येणार. आणि कुठं आहेत का बघा, इथे ट्रू येणार, तर कुठे येत नाही. बाकी सर्व ठिकाणी बिनधास्तपणे फॉल्स लिहून टाका असे. त्यानंतर इफ पी देन क्यू, इफ देनचं बेसिक पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, इथं फॉल्स येणार, इथं पण फॉल्स येणार. बाकी पुढे कुठे यायचा संबंधच येत नाही. बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका असे. इफ पी देन आर, म्हणजे हे हे लागेल. त्याचं सुद्धा बेसिक तेच आहे, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स इथं आहे बघा. त्यानंतर परत पुढं इथे एक आहे. त्याच्यानंतर परत पुढे कुठे येतच नाही, ट्रू. बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका. फक्त कॉलम्स तेवढे सिलेक्ट करा व्यवस्थित. माझे सुद्धा चुकते, मगाशी चुकलेलं होतं, बघितले तुम्ही. त्यामुळे होऊ शकतंय तसं, त्याला काय अडचण नाही आहे तसं काही जास्त. आता पुढचा जो कॉलम मला लागणार आहे त्याच्यामध्ये काय, पी एक लागणार आहे आणि क्यू अँड आर इथं आहे. आणि त्यांच्यामध्ये परत एकदा इफ देनच आहे. त्याचं बेसिक परत तेच, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स इथं आहे बघा. त्याच्या पुढं इथे एक आहे. त्याच्या पुढे येत नाही कुठं. थांबा थांबा, कॉलम चुकला बघा माझा, परत एकदा कॉलम चुकलेला आहे. आता सांगितलं मी तुम्हाला, चुकू शकतं. इफ पी आणि हे बघायचं आहे. मग हे आणि हे बरोबर मी बघितलं, पण तिथनं पुढचं माझं चुकलं. टी एफ, इथं एफ हे बरोबर आहे. आता पी तो पहिला कॉलम आणि हा कॉलम, टी एफ परत एकदा इथं एफ येते. त्याच्या पुढं टी एफ, इथं पण एफ येते. इथून पुढं एफ टी एफ 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 आणि एफ एफ. बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका असे. आता ए काय आहे बघा बरं. ए आहे तो, काही बाकीचे जे मार्किंग केलेले आहेत ते मी इथनं काढून टाकतोय. आता कुठले 2 कॉलम्स पाहिजेत मला, त्यांना मार्किंग करून घेतोय. हे एक आहे आणि हे एक आहे. त्या दोघांच्या मध्ये अँड ऑपरेशन आहे. अँड ऑपरेशन म्हणजे प्रोडक्ट थोडक्यात. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, नाहीतर फॉल्स येणार. मग फॉल्स कुठं कुठे येते बघूया, किंवा दोन्ही ट्रू बघूया. दोन्ही ट्रू इथं ट्रू येणार. त्यानंतर आणि परत दोन्ही ट्रू इथं आहेत बघा, इथं येणार. हे दोन्ही ट्रू इथं पण येणार. इथं काय पुढे सगळीकडे दोन्ही ट्रूच आहे, त्यामुळे हे सगळे ट्रू येतील. बाकी सर्व ठिकाणी फॉल्स लिहून टाका आणि हे शेवटचे 2 कॉलम्स मार्क करून टाका. हे बाकीचे मार्किंग्स मी काढून टाकतो इथून. आणि शेवटी कन्क्लुजन त्या ठिकाणी लिहून टाका, फ्रॉम द लास्ट 2 कॉलम्स इट इज क्लिअर दॅट
ते काय काय कॉलम्स होते ते बघूयात आपण. इथं मला ते लिहिता येणार नाहीये, मी याला फक्त खाली घेतो इकडं. यातला पण हे पहिलंच घेतलेलं आहे बहुतेक. 6वा प्रॉब्लेम आहे, बरोबर 6वाच आहे. तर आपण सिद्ध करणार एक आणि लिहिणार दुसरंच काहीतरी, असं नको व्हायला. व्यवस्थित लिहित चला. बोर्ड पॅटर्न मध्ये या गोष्टी खूप मॅटर करतात. नाहीतर सगळं टेबल वगैरे तयार करणार आणि तुम्ही फायनल रिझल्टच नाही लिहिला, तर 1 मार्क फक्त वजा होऊ शकतो. या पद्धतीने हे कम्प्लीट होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 7वं एक्झाम्पल त्याच्यातलं. हे LHS आहे. RHS ला इफ P then Q and if P then R या पद्धतीनं आहे. आता परत एकदा हे सगळं तयार करून घेऊया. हा जो सगळा पार्ट आहे टोटल, ह्याला मी A कन्सिडर करतोय. कॉलम्स बऱ्यापैकी माझे पहिले 3 कॉलम्स या ठिकाणी तयारच आहेत. बाकीचं काय काय लागतंय ते सगळं तयार करून घेऊया. पहिल्यांदा Q and R एक लागेल, हे एक तयार केलं. त्यानंतर इफ P then Q, त्याच्यानंतर इफ P then R, त्याच्यानंतर हे तयार करतोय LHS, आणि हे RHS पूर्ण, त्याला A कन्सिडर करतोय. आता हे सगळं तयार करून घेऊया. याच्यामध्ये Q and R हे आहे. अँड ऑपरेशन आहे, दोन्ही ट्रू आहेत, तिथंच फक्त ट्रू लिहून टाका. बाकी सर्व ठिकाणी फॉल्स आहे. या पद्धतीने इफ पी देन क्यू, इथं पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स या 2 ठिकाणी आहे. फॉल्स येणार, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार. असे इफ पी देन आर, मग हे आणि हे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स येत आहे बघा. हे फॉल्स येणार, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स येत आहे. पी आणि आर बघायचे, बाकी काही संबंध येत नाही कुठं. बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका. असे त्याच्यानंतर कुठले कुठले आहेत कॉलम पहिल्यांदा सिलेक्ट करूया. पी एक लागणार आहे, तो इथं आहे, आणि क्यू अँड आर तो इथं आहे. आणि या दोघांच्यात परत इफ देन आहे. इफ देन ट्रू फॉल्स, तर फॉल्स येणार. त्याच्या पुढे ट्रू फॉल्स, इथं पण फॉल्स येणार. ट्रू फॉल्स, इथं पण फॉल्स येणार. बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहावं लागेल. असे त्याच्यानंतरचा जो ए पार्ट आहे तो कुणाचा आहे जरा बघून घ्या. तर हे मार्किंग केलेलं आहे ते पहिल्यांदा काढून टाकूया, म्हणजे आपल्याला कॉलम्स समजायला बरं पडते. ते इफ पी देन क्यू म्हणजे इथं आहे, आणि त्याच्यानंतरचा कॉलम आहे इफ पी देन आर, इथं आहे. यांच्यामध्ये परत अँड ऑपरेशन आहे. अँड ऑपरेशन म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, नाही तर फॉल्स. इथं ट्रू आहे, हे ट्रू येणार. परत हे चारीच्या चारी दोन्ही ट्रू आहेत, त्यामुळे ह्या सर्व ठिकाणी ट्रू येणार. बाकी सर्व ठिकाणी फॉल्स मांडून टाका. आणि हे शेवटचे 2 कॉलम्स सिलेक्ट करा, हे काढून टाकते. फ्रॉम लास्ट 2 कॉलम्स,
इट इज क्लिअर दॅट. हे एक आहे. फर्स्ट पार्ट आहे हा. इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. इथं बघा सेकंड पार्ट काय आहे. इफ पी देन क्यू आहे. पुढं अँड इफ पी देन आर, म्हणजे ह्या दोघांचं अँड ऑपरेशन आहे. मांडतो मी आता पुढे ते बघू. हे या पद्धतीने. मग बघा सिंपल पार्ट आहे. सगळे ट्रूथ टेबलच तयार करायचे आहेत. काय फार वेगळं काही करायचं नाहीये त्याच्यात. नेक्स्ट पार्ट बघा त्याच्यातला. नेक्स्ट एक्झाम्पल. पी अँड क्यू ऑर आर लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू ऑर पी अँड आर. मग इथं पी क्यू आर तयार आहेत. आता बाकीचे काय काय लागणार आहे ते सगळं तयार करून घ्या. क्यू ऑर आर एक आहे. त्याच्या पुढे आहे पी अँड क्यू. त्याच्या पुढे आहे पी अँड आर. हे झालं, हे झालं, हे पण झालं. आता हे तयार करून घेऊया. पी अँड क्यू ऑर आर. हे पूर्ण एलएचएस तयार झालं. या सगळ्याला मिळून मी इथं ए कन्सिडर करतोय आणि तेच ए इथं लिहितोय. आता बघा क्यू ऑर आर म्हणजे हे दोन कॉलम. ऑरचं बेसिक दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, नाहीतर ट्रू. इथं दोन्ही फॉल्स आहेत. हे फॉल्स आहे आणि कुठं फॉल्स आहेत दोन इथं आहेत. हे फॉल्स आहे. बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका. असे. त्यानंतर पी अँड क्यू म्हणजे पहिले दोघ जण अँड ऑपरेशन आहे. म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, नाहीतर फॉल्स. एक दोन, पहिल्या दोन ठिकाणी दोन्ही ट्रू आहे. परत पुढे कुठं आहे का तसं नाहीये. बाकी सर्व ठिकाणी फॉल्स लिहून टाका. असे. त्यानंतर पी अँड आर म्हणजे हे आणि हे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येणार, नाहीतर फॉल्स आहे. मग पी आणि आर मध्ये बघा हे दोन्ही ट्रू आहेत, इथं ट्रू येणार. परत पुढं इथं दोन्ही ट्रू आहेत, इथं ट्रू येणार. परत पुढं तसं कुठे येणार नाहीये. बाकी सर्व ठिकाणी फॉल्स. असे. त्याच्यानंतर आता हे पहिले मार्किंग मी काढून टाकतो इथून. काय आहे पी अँड क्यू ऑर आर म्हणजे हे एक लागेल आणि हे एक लागेल. आणि यांच्यामध्ये अँड ऑपरेशन आहे. अँडचं बेसिक दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येणार. बघा हे दोन्ही ट्रू आहेत, इथं पण ट्रू येणार, तर सुद्धा ट्रू. त्याच्या पुढं बाकी सर्व ठिकाणी फॉल्स. हे असेल. आता त्याच्यानंतर हे पहिले मार्किंग काढून टाकतोय. आता काय आहे, हा एक कॉलम आहे, त्याच्यानंतर हा एक कॉलम आहे. यांच्यामध्ये ऑर ऑपरेटर आहे. मग ऑरचं बेसिक काय आहे, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. तर बघा इथून इथं खाली पूर्ण दोन्हीच्या दोन्ही फॉल्सच आहेत सगळे. त्यामुळे इथून पुढं सर्व ठिकाणी हे सगळे फॉल्सच येणार आहेत. आणि त्याच्या वरती जर तुम्ही बघितलं तर कमीत कमी एक तरी ट्रू आहेच. त्यामुळे इथं सर्व ठिकाणी ट्रू आहे. शेवटी रिझल्ट तेवढा लिहून टाका. देअरफॉर हे शेवटचे दोन कॉलम्स सिलेक्ट करा. हे दाखवा त्यांना, असं मार्किंग करून ठेवा आणि शेवटी तिथं लिहून टाका फ्रॉम द लास्ट टू कॉलम्स. इट इज क्लिअर दॅट
काय आहे ते बघा, P and Q or R. This is logically equivalent to P and Q or P and R. हे या ठिकाणी अशा पद्धतीनं व्हेरीफाय होईल. त्याच्या पुढचं एक्झाम्पल बघा, निगेशन ऑफ P or Q or P or Q असं घेतलेलं आहे अँड आर. ह्याला परत अँड ऑपरेशन घेतलेलं आहे. एक काम करतो, थांबा जरा, ह्याला खाली घेतो इथं आणि हे एक्झाम्पल मी इथं मांडून देतो, म्हणजे मला पूर्ण व्यवस्थित ते मांडता येईल. निगेशन ऑफ P or Q or P or Q and R is logically equivalent to R. हे असेल. हे मला आता व्हेरीफाय करायचं आहे. मग याच्यामध्ये इथं पी क्यू आर तयार आहेत. काय काय लागणार आहे बघा, निगेशन सेपरेट कुणाचं नाहीये, त्यामुळे पी और क्यू एक करावं लागेल तयार, ते तयार करतो. त्यानंतर पी और क्यू च निगेशन पाहिजे मला, ते पण इथं करून घेतो. त्यानंतर या दोघांचं ऑर ऑपरेटर आहे, या दोघांच्यात. मग ह्याला मी ए कन्सिडर करतोय, म्हणजे मी इथं ए तयार करून घेणार. ए अँड आर हे नेक्स्ट आहे असे. आता हे तयार करूया सगळं आणि येते की नाही इक्वल बघूया, कारण उजव्या बाजूला फक्त आर आहे, मग काही विशेष काय तिथं तयार करायचं नाही आपल्याला. पी ऑर क्यू, ऑरचं बेसिक दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, मग दोन्ही फॉल्स शेवटी येत बघा इथं, इथे येईल फक्त, बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका असे. त्यानंतर याचं निगेशन करायचंय, मग हे पहिले 6 हे सगळे फॉल्स येतील. उरलेले 2 ट्रू येतील. ह्याचं निगेशन करून घेतलं. ए मध्ये काय आहे बघा बरं, आता ए मध्ये या दोघांचंच ऑर ऑपरेशन आहे. या दोघांचं म्हणजेच हा एक कॉलम आणि हा एक कॉलम, या दोघांचं ऑर ऑपरेशन आहे. मग ऑरचं बेसिक काय सांगितलंय, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. मग दोन्ही फॉल्स कुठं आहेत का बघा, कुठंच नाही आहेत बघा. हे दोन्हीही फॉल्स, हे पण आणि हे पण, असं फॉल्स कुठेही येत नाही. तर अर्थ हे सगळे ट्रू येणार. त्याच्यानंतर काय करायचंय, हे ए आणि आर यांचं अँड ऑपरेशन घ्यायचंय. आता हे पहिली चिन्ह काढून टाकतोय. ए इथं आहे आणि आर इथं आहे, यांचं अँड ऑपरेशन सांगितलं. अँड ऑपरेशन म्हणजे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येणार. हे बघा बरं, इथं ट्रू येणार, बाकी आणि कुठं आहे ट्रू, इथे एक आहे, त्याच्यानंतर इथे एक आहे, च्या पुढं इथे एक आहे, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स हे असेल. मग आता हा एक कॉलम शेवटचा, आता ही चिन्ह काढून टाकतो पहिल्यांदा. आता इथं नंबरिंग केलं तरी चालते, 1 2 3 4 5 6 7. आपल्याला काय पाहिजे, थर्ड कॉलम आणि 7 कॉलम हे असं पाहिजे. मग शेवटी त्या ठिकाणी आपण तसं लिहून टाकूया. त्याला डिलीट करतो. फ्रॉम कॉलम्स 3 and 7. It is clear that आता हे कोण कोण आहेत बघा बरं, त्याचा काय रिझल्ट आहे तो बघा. मी इकडं खाली घेतोय लिहून इकडं.
मला तो पूर्ण लिहायचा आहे सगळा. काय तो negation of P or Q or P or Q and R is logically equivalent to R. या पद्धतीने हे व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. निगेशन ऑफ P if and only if Q is logically equivalent to P and negation of Q or Q and negation of P. हे रिझल्ट म्हणून सुद्धा काही ह्याच्यातले स्टँडर्ड रिझल्ट म्हणून आपण लक्षात ठेवणार आहे. नंतर आपण त्याची लिस्ट पण तुम्हाला तयार करून देऊया. आता याच्यामध्ये हे जे कम्प्लीट स्टेटमेंट तयार झालेलं आहे याला मी ए कन्सिडर करतोय. ते मी शेवटच्या कॉलम मध्ये लिहिणार. बाकीचे काय काय तयार करावे लागतील बघा. आता आपल्याला इथं पी लागेल, क्यू, निगेशन ऑफ पी आहे, निगेशन ऑफ क्यू पण आहे. त्याच्यानंतर पी इफ अँड ओनली इफ क्यू एक लागणार आहे. याचं निगेशन मी लगेच इथंच तयार करून घेतोय. त्यानंतर पी अँड निगेशन ऑफ क्यू हे एक तयार झालं. त्याच्यानंतर आहे क्यू अँड निगेशन ऑफ पी एक तयार झालं. आणि हे पूर्ण या दोघांच्या मध्ये ऑर त्याला ए लिहितोय, ते इथं लिहितोय. त्यामुळे हे थोडक्यात बसतं इथं. त्या पद्धतीनं तयार करत चला. दोन स्टेटमेंट आहेत त्यामुळे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. त्याच्या अलीकडं दोन वेळा ट्रू दोन वेळा फॉल्स. निगेशन ऑफ पी पहिल्या कॉलमचं निगेशन हे त्याचं निगेशन येईल. दुसऱ्या कॉलमचं निगेशन हे असेल पी इफ अँड ओनली इफ क्यू. पहिल्या दोन कॉलम मध्ये इफ अँड ओनली इफ एक ट्रू दुसरं फॉल्स. मग ते कसंही सिक्वेन्स असू दे, दोघांच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतील तर फॉल्स, दोघांच्या व्हॅल्यूज सेम असतील तर ट्रू. याचं निगेशन एफ टी टी एफ. त्यानंतर पी अँड निगेशन ऑफ क्यू. इथं पी आहे, इथं निगेशन ऑफ क्यू आहे, अँड ऑपरेशन आहे. अँड ऑपरेशन म्हणजे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येणार. मग बघा बरं, ह्या दोघांच्या ट्रू इथं आहे ट्रू, त्यामुळे हे ट्रू येणार. बाकी सर्व ठिकाणी फॉल्स येणार. हे असेल. त्याच्यानंतर क्यू अँड निगेशन ऑफ पी हे काढून टाकतो इथनं. क्यू अँड निगेशन ऑफ पी या दोघांच्यात अँड ऑपरेटर. इथं सुद्धा दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, ते इथे येईल. बाकी सर्व ठिकाणी फॉल्स येईल. आता ए काय बघा बरं, इथलं काढून टाकतोय. ए इथं आहे, तो या दोघांच्या मध्ये ऑर ऑपरेटर आहे. मग या दोघांच्यात ऑर ऑपरेटर वापरायचं. ऑरचं बेसिक काय सांगितलंय, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. हे फॉल्स आहे ना, हे पण फॉल्स आहे ना, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार. आता बघा त्यांनी कुठला कॉलम सांगितलेला आहे तो हे काढून टाकते. हा ए हे आर एच एस आहे, ते हित आहे. आणि हे काय आहे, ही व्हॅल्यू एफ टी टी एफ. इथं पण एफ टी टी एफ. मग इथं तुम्ही नंबरिंग करू शकता ह्या कॉलम्सना. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मग शेवटी लिहायच त्या ठिकाणी देअरफॉर फ्रॉम कॉलम नंबर 6 and 9 it is clear that काय बघा बरं, 6 साठी हे आहे असं लॉजिकली इक्विव्हॅलंट विथ
असं कम्प्लीट होईल.